गुड आफ्टरनून ऑल. ओके, चला तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे ॲटम म्हणजे काय, ॲटम कसा होता याच्याबद्दल वेगवेगळ्या सायन्सच्या थेरी पाहतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण व्हॉट वी से थॉम्सनची थेरी पाहिली, बोहरची पाहिली, डार्विनची पाहिली. ठीक आहे, आता आपण पुढं काय बघतोय तर ॲटॉमिक स्ट्रक्चर. सो व्हॉट इज मीन्ड बाय ॲटॉमिक स्ट्रक्चर? सी, अँड ॲटम इज फॉर्म्ड फ्रॉम न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. म्हणजे ॲटम हा कसा तयार होतो तर न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे न्यूक्लियस आणि त्याच्याच शेजारचा जो पार्ट आहे तो मिळून काय तयार होतो तर एक ॲटम तयार होतो. ठीक आहे, मग त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतात? दीज कंटेन 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. त्यामध्ये 3 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. फर्स्ट, न्यूक्लियस. आता न्यूक्लियस म्हणजे काय? द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. न्यूक्लियस इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑलमोस्ट मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. म्हणजे त्याचं जे सगळं मास आहे, वस्तुमान आहे, ते न्यूक्लियसमध्ये असतं. ठीक आहे, त्यानंतर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाईप्स ऑफ न्यूक्लिओल्स. त्याचे 2 न्यूक्लिओल्स असतात. कोणते? तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. मग आता आपण काय बघणार आहोत तर प्रोटॉन. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन ॲटॉमिक न्यूक्लियस. ॲटॉमिकच्या न्यूक्लियसमध्ये असलेला सब ॲटॉमिक पार्टिकल कोणता असेल तर तो प्रोटॉन असतो. तो पी या सिम्बॉलने दाखवतात. पॉझिटिव्ह चार्ज इज symbol of the proton is P. The number of proton in nucleus of an atom is atomic mass of that element. atomic mass of that element म्हणजे जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतील तेवढा ॲटॉमिक मास असतो. समजतंय? त्या ॲटमचं ॲटॉमिक मास कशावर अवलंबून असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. ओके, अँड इट डिनोटेड बाय झेड लेटर झेड. ते कशाने डिनोट केलं जातं तर झेड या लेटरनी डिनोट केलं जातं. ओके, देन नेक्स्ट दॅट इज न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल्स. न्यूट्रॉन काय आहे तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल असतो. मी काय सांगितलं? न्यूक्लियसमध्ये 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स किंवा 2 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. एक प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. इट सिम्बॉल इज पी अँड इट मास, त्याचं जे मास आहे ते ॲटॉमिक नंबर ऑफ त्या ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट ॲटम असणार. ओके, सेकंड आपण बघतो ते म्हणजे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कसे आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज असत नाही. इट डिनोटेड बाय सिम्बॉल एन. त्याचा सिम्बॉल किती आहे तर एन आहे. द मास ऑफ द न्यूट्रॉन इज ॲप्रॉक्सिमेटली 1 न्यू विच इज ऑलमोस्ट इक्वल टू द प्रोटॉन. म्हणजे न्यूट्रॉनचं मास आहे ते प्रोटॉनशी इक्वल असतं. झालं, 2 टर्म्स समजल्या. न्यूक्लियसमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, आता एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे न्यूक्लियस सोडून इतर जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणायचं. मग तो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट कोणता आहे तर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. ऑब्वियसली इलेक्ट्रॉनचा पार्ट कोणता आहे, चार्ज कोणता आहे तर निगेटिव्ह चार्ज. इट इज डिनोटेड बाय लेटर ई. तो कशाने डिनोट केला जातो? ई या लेटरने डिनोट केला जातो. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रिट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. डिस्क्रिट म्हणजे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व म्हणजे ते काय करत असतात? रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. कशात फिरत असतात तर वेगवेगळ्या डिफरंट ऑर्बिटमध्ये फिरत असतात. ठीक आहे, आणि टर्म्स शेल इज यूज इन्स्टेड ऑफ द टर्म ऑर्बिट. मग आपण जे ऑर्बिट म्हणतो त्याला इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याच्याशिवाय ते जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे त्याला कोणती टर्म वापरली जाते तर शेल ही टर्म. म्हणजे फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल असं, किंवा के एल एम एन असं. ओके, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन
चार्ज आर प्रोटॉन इन अ न्यूक्लियस. बघा काय सांगितलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतात इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असणार आहेत तेवढेच प्रोटॉन असणार आहे. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असणार आहे, आणि त्यामुळे ते पूर्ण ॲटॉम आहे किंवा त्याचं जे न्यूक्लियस, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. कारण नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर द इक्वल. ओके, देअरफॉर इलेक्ट्रिकली द चार्ज आर बॅलन्स्ड अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. समजते? देन द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन अँड ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर. टोटल नंबर ऑफ न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन याचे जेवढे टोटल नंबर आहेत त्याला काय म्हणायचं, ॲटॉमिक मास ऑफ द ॲटम. ओके, द ॲटॉमिक मास इज डिनोटेड बाय सिम्बॉल ए. ते कोणत्या सिम्बॉलने दाखवलं जातं, ए या सिम्बॉलने दाखवलं जातं. ओके, देन सिम्बॉल ए झेड म्हणजे कसं लिहायचं आहे ते, जस्ट मिनिट. ठीक आहे, तर बघा आता आपण काय बघितलं, ॲटॉमिक मास बघितलं. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. सिम्बॉल ए आणि झेड, हे बघा सिम्बॉल ए आणि झेड. ए इज अ नंबर ऑफ मास अँड झेड नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे किती नंबर ऑफ प्रोटॉन आहेत आणि त्याचं ॲटॉमिक मास किती आहे. समजते, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहेत आणि ॲटॉमिक मास त्याचं काय आहे. ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन इलेक्ट्रॉन. आता एक्झाम्पल म्हणून सांगते बघा, एक एक्झाम्पल दिले. सी, द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6. म्हणजे कार्बनचा प्रोटॉनचा नंबर किती आहे न्यूक्लियसमधला, 6 आहे. अँड द मास ऑफ द मास नंबर ऑफ कार्बन इज 12. फ्रॉम दिस ऑल्सो लर्न इन कार्बन कंटेन 12 6 म्हणजे बघा ॲटॉमिक मास 12 आहे आणि झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर काय आहे, झेड. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रेझेंट ऑफ प्रोटॉन इन अँड न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन किती प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर प्रोटॉन व्हॉट वी से प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच न्यूट्रॉन असतात. म्हणून ॲटॉमिक मास काढण्यासाठी आपण काय केलं, नंबर ऑफ प्रोटॉन पी किती आहेत, कार्बनचे 6, नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे 6. मग ॲडिशन ऑफ बोथ टू आन्सर इज 12. दॅट मीन्स द ॲटॉमिक मास ऑफ द कार्बन इज 12. समजतंय? देन आता मी तुम्हाला काय सांगितलं, इलेक्ट्रॉन काय आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, आणि त्याला काय आहे तर वेगवेगळे शेल आहे. मग त्याला आपण नावं देतो KLMN असे. द शेल आर रेफर्ड टू बाय द सिम्बॉल KLMN करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनरी नंबर 1 2 3 4. म्हणजे 1 2 3 4 देण्याऐवजी आपण काय करतो, KLMN. ठीक आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ शेल कॅन कंटेन ऑप्टेन फॉर्म्युला 2n. तर ते काय करतात, 2n हा फॉर्म्युला वापरतात. ठीक आहे, तर मी आता जे तुम्हाला सांगितलं, सिम्बॉल A/Z म्हणजे ॲटॉमिक मास आणि Z इज ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, मग त्याच्यावरती आधारित तुम्हाला 4-5 एक छोटे एक्झाम्पल्स आहेत. तर ते तुम्ही आज होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. मी त्याची इमेज तुम्हाला सेंड करते. ओके, थँक्यू देन, बाय, टेक केअर.